आहेत. वाट लावायला म्हणजे काय समजलं काय? एकमेकांचं नुकसान करणं, भांडण लावणं आणि तेच त्याचं चोरी करणे, तेच त्याचं काम आहे. आणि ते दोघं आता काय करणार आहे आपण बघणारच आहे सगळ्यांनी. त्यामुळे आता सगळ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देऊन बघा आता काय होतंय. पहिला तू सांग, तू काय करतो? लई मोठा बिझनेस करतोय. खरंच? होय. थांब, मग पार्टीचे मला आज पार्टी पाहिजे. अरे पार्टी कसली पार्टी? जर काय मला पार्टी मागतोय कसली पार्टी पाहिजे? पार्टी दे, लय दिवसाने भेटलो आता तुझ्याकडे मला पार्टी पाहिजे. बद्दल पार्टी बरं दगडू, मला एक सांग, कुठे पिणार? विदेशी पिणार का विदेशी पिणार का गोवा पिणार? मी इंग्लिश पिना. आपल्या खेडेगावामध्ये इंग्लिश मिळते का रे? ते काय मला नाही, मला एवढा मोठा तुंब्या पाहिजे. अरे देशी दारू तर तुम्ही आणलं? एवढा मोठा आता 2 दिवस पिणार. गेलीच वाटते सगळी. दुकानात कोण कोण नाही. ते काय नाही, मला मोठा तुंब्या पाहिजे. ना बरं तुमच्याकडे अरे ते काय एवढं काय यार, एवढा मोठा बिझनेसमॅन तो एवढा लहान तुंब्या. हे तर एक बारकं पोरगं पिऊन टाकते आपल्याला. काय म्हणतो? असं दे बरं, तुझ्यानंच काम करतो. अरे तू एकटा पिणार मी काय पिणार? हे वस्ते करून देतोस होय? काय म्हणता? आणि काय सांगतो तुला, मी किती वेळ पिली की मला चालतच नाही. काय म्हणते? मी बोलत नाही, जास्त बोलत नाही पिल्यावर. बरं काय सांग, मला एक सांग, एवढा मोठा व्यवसाय म्हणतोस, बिझनेस म्हणतोस, कसला बिझनेस करतो? पहिला तू सांग, तू काय करतोस? अरे मी काय करतो माहिती आहे का तुला? मी सांगतो ऐक. मी लोकांच्या पडद्यावरून कोंबड्या चुरून आलाय. काय? होय. कोंबड्या? होय. मी काय करतो माहिती काय? काय करतो? लोकांच्या कोंबड्यांच्या कोंबड्यांना ना अंडे चोरून आणतोय. काय मला सांगतो? आता आपला शेळीला काय ना? काय म्हणतो मला? बरं चल. आणि काय काय करतो? आणि मी कोंबड्या चुरून आणतोय, एकमेकांची वाटवा लावतोय. काय? होय. वाट लावणे? होय. हे मजा येते मला. मी काय करतो माहिती काय? हा. भांडण लावणे. मला मला जीवलंय वाटते. मला त्याची पागल आवड मजा येते. त्याची मज्जा येते. मी काय करतो माहिती काय? भांडण लावणे, चितोरी करणे, वाट लावणे, मजा येते यार त्याच्यामध्ये जीवाला. कोणच मिळत नाही, काय सांगतो यार. मला तर झोपच मिळते. चल एक आज कोणाशी तरी बात लावायची. आज कोणाशी तरी बात लावायची. बघितलं काय गावकऱ्यांनो, मी सांगितलेलं का नाही, 2 आपल्या गावात वाट लावलेल्या आहेत. आणि आता बघा त्या 2 घराच्या आणि आपल्या गावातल्या 2 घरांची कशी वाट लावतात आता आपण बघायचं आहे काय. आणि बघा या इकडं आहे का नाही, एका दिराचं घर आणि इकडे एका दिराचं घर. म्हणजे इकडे एक सून, इकडे एक सून आणि इकडे सासूबाई. आता बघूया त्यांची ती वाट लावी कशी लावतात बघूया हा थोड्या वेळात. ओके.
कमी कुणी खरकाट केला सरी सगळं दारात आत्ताच लुटून गेलं कमी माझ्या नंतर तेच लोटत होते सुनीता ए सुनीता बाहेर ये या लवकर बाहेर काय केलं ते तुझं डोळ्या फुटले का आताच लुटून गेलं का तुझ्या अगोदर मी लुटून गेलो तुला दिसलं नाही तुझं डोळ्या फुटले काय तूच टाकलास ते मी तूच लावला सत्ता मी लुटून गेलो राहू दे आता बोलता राहू दे तुला नंतर ना मग आता राहू दे काय भेटलं वाटतं अरे मी सांगितलेलं खरं झालं ना त्या दोघं वाट लावल्याने त्या दोन कुटुंबाची वाट लावली आता त्यांच्यातली भांडणं दिवसांदिवस कसं वाढत जाते आणि ते बघूया आपण आता बघूया दुसऱ्या दिवशी काय होते मजा आली नाही रे चोरी करायला त्यांच्या घरी चोरी बरी आहे शास्त्रांच्या घरी करूया नाही सगळी ना नाही रे एवढं लांब झालं तुमच्या गावाला गाव खिशात तर रुपये नाही एवढं लांब काय करूया जवळ करूया सकाराम नाही रे तुकारामच्या घरी सकारामच्या घरी काय म्हणतो सोना आहे काय म्हणते सकारामच्या घरात
इथं पाहिजे ना म्हणजे तिजोरी कुठे बघितलीस काय बघितली मला काय अंधारामध्ये दिसत नाही रे. माझ्या मागणे बॅटरी माझ्या हातात आहे तुमच्या मागणी यार मला दिसत नाही म्हणतो रात्री. किती कुठे आहे अरे अरे हे काय झालं तुला अरे दगड्या ही काय झालं? मी घेऊ. पण सांगता येत नाही जीवनात काय होऊ शकते सांगता येत नाही. त्यांचं ते वाचण्याचा वेळ क्षण होता ती एक स्त्री आली आणि तिने तिला वाचवलं नाही तर ती वाचली नसेल. आता काही दिवसानंतर काय होते आपण पुढे पाहूया. काय सांगायचं तुला
लावली चोरी पण केली कुठली केलं कराडवावर मारून टाकला आता ते असते बरं आता म्हणजे त्यांना म्हणजे पैसे त्यांच्याकडनं काय केले असं बनवून जाऊन त्यांच्याकडे पैसे होऊन जाऊ देता. अरे वाय मी दया होतो तू आम्ही समजत यातली कळल्यावर अरे त्यांना मी काय करते ते काय शिकलेले आहेत होय आणि कॉलेजला आयडी काय की दाखवायची आयडी काय म्हणतो चल, 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 चल. जातं ना तुम्ही. चल, 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 चल. कोण तुम्ही इन्स्पेक्टर दया तुम्हाला अटॅक करायला आलो त्याच्यासाठी का तुम्ही सकाराम चोर पाठवलाय कोणावर तुम्ही सांगितलं सकारामाने सांगितले तुम्ही केस केली सकारामाने मला कोणाला येईल तुझा हे कोपऱ्या दे कोपऱ्या दे हॅलो तुला विमानामध्ये नाही रे हा होय रे हा नाही रे हा नाही रे हा नाही हा ठीक आहे 200 रुपये काही 200 रुपये देऊन पाठवा काय तुम्हाला आणि 5,000 रुपये देतो मला सकारामध्ये माझ्यावर केस केली ना त्याच्यावर केस करा आणि त्याला अटक करा मी 5,000 रुपये तुम्हाला देतो त्याला अटक करा पैसे दे दार कोण वाजत आहे बघ माझा हात रिकामा नाही हो, जाऊन उघडा जावा. काय रे सारखं मीच उघडायचं होय काय चालू आहे काय माहिती कोण आहे तुम्ही काय झाली तुम्हाला हे इन्स्पेक्टर सीआयडी इन्स्पेक्टर काही आपची दया अरे 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 दया बरं झालं मी लोकांना आलो असतो तर माझा दरवाजा तुम्ही फोडलाच असता बोला काय काम आहे तुकारामाने तुमच्यावर केस टाकल्या तुकारामाने केस टाकल्या हा. कशाबद्दल का तुम्ही चोर पाठवून देता ना का काय मी का जो काय पाठवाय नाही अरे सगळी चोरला तुम्ही म्हणजे अहो नाही हो नाही हो साहेब साहेब तसं नाही हो मी नाही पाठवायला हो साहेब 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 काय नाही हो काय तर इकडे तिकडे जाऊन मिटवून टाकूया हो मी काय जो पाठवाय नाही इकडे तिकडे करणार करणार की हो किती करणार एक 200-300 रुपये देऊन मिटवून टाकूया की काय म्हणता 200-300 रुपये देतो साहेब माफ करा हो, मिटवून टाकूया साहेब नाही अहो साहेब 200-300 रुपये देऊन मिटवून टाका की काय 200-300 रुपये मग 500 रुपये देतो मिटवून टाका 500 रुपये मिटवून टाका 500 रुपये दिले तर करतो. बघितलं त्यांना पैसे काढण्याची फक्त आयडिया पाहिजे होती आणि त्यांनी कसल्या ना कसल्या तरी कारणास्तव त्यांनी इकडून सुद्धा पैसे काढले आणि इकडून सुद्धा पैसे काढले आता पुढे काय होते त्या दोघांचं आपण आता बघूया अरे आता मग कुठेल बॉम्ब आहे बॉम्ब काय म्हणतो होय असं असतोय होय मी तर कधी बघितलं नाही बरं असू दे आता आपण कुणाच्या इथे काय काय केलेलं सांग केलं ना मग कशाला सांगायचं बरोबर तुला एक सांगतो आता आहे का नाही तुकारामच्या घरी बॉम्ब लावलाय आणि उडवून टाकलाय तुकारामच्या घरी बॉम्ब लावायचा कसा लावायचा अरे खरं जर तुकारामला उडवून टाकलं तर सबूत राहणार की सकाराम त्यापेक्षा दोघांच्या घरी बॉम्ब लावून दोघांनी उडवून टाकू दोघांच्या घरामध्ये कसं? अरे आपली आपली काय फॅमिली आहे होय ते आपल्याला फॅमिली लागणार
काय आपली जर फॅमिली नाही आपली फॅमिली नाही दोन्ही एकाला जायचं का? बाबा हे लाल पेटी आहे तुमची आणि ही पांढरी पेटी हा. ही लाल पेटी घेऊन जा आणि त्या सकारामध्ये तुकारामच्या घराच्या मध्ये बरोबर लाव. आज काय माझा दिवस बरोबर नाही. लाल पिठी घ्यायची का पांढरी पिठी घ्यायची? अरे गजनीसारखं होऊ नकोस. 15 मिनिटाला विसरू नको. हे लाल पेटी मध्ये बम आहे आणि हे बम अजून तयार करायचा आहे. लाल पिठी न्यायची हा लाल पेटी. आणि पांढरी पिठी ठेवायची. हा कुठं सकाराम डोक्यात ठेव आता. हे लाल आहे की नाही ते सकारामच्या घरात लाव आणि पांढरी इथेच ठेव. हे बम तयार करायचा आहे. अजून तयार करायचं आहे. बस मी जातो. मुलांनो, तुम्ही जे काही करता ते सर्व चुकीचं आहे. का हो तुम्ही जे करणार आहे ते सर्व मला परमेश्वरानं दृष्टांताद्वारे सर्व काही रात्री दाखवलं आणि तुम्ही जे करताय ते सर्व वाईट आहे. तुम्ही करू नका ते. जे वाईट असते की नाही तेच आमच्यासाठी चांगलं असते. म्हणजे जी आम्हाला आणि आम्हाला तो असतात दुसऱ्याची वाट लावली खिचडी का नाही ह्यात तर खरी मजा असते. तुम्हाला नाही समजायचं ते. नाही काय 3 करते वर्षाचा डिप्लोमा केला आम्ही तसा नाही करायचं. तुम्ही लांबलेल्या भाडे बोलणे लहानपणापासून मी हे काम करतोय आणि तो आता मी मामाशी सांगतो बरं. बघा, मी पुन्हा एकदा सांगतो, तुम्ही जे काही करता ते चुकीचं करताय. आम्हाला कशी बरं वाटते की आम्ही करणार तुम्ही जावा. तेव्हा तोच भाव पाहून घेतोय. पण क्षमा मला एक सांगा पांढरी पिठी न्यायची का लाल पिठी न्यायची? अरे दोन्ही पेट्या न्या. दोन्ही पिठी न्यायला. हा. ह्यात आज माझ्यासाठी खूप दुःखाचा दिवस आहे. काय म्हणतो लाल पिठी नेऊ का पांढरी नेऊ? लाल नेऊ का पांढरी नेऊ? पांढरी घेऊ ना. हे एक बोट मध्ये जागा होती. ए, इकडं कशाला सरकवलं तू? काय भरलंय? तू माझं एक बोट जागा होती इथं. कुठं आहे तुझी एक बोट? कोण हो? तुम्ही भांडण करू नका. ही जागा ना तुमची आहे ना तुमची आहे. ही जागा ही स्वर्ग पृथ्वी निर्माण करणारा त्या परमेश्वराची आहे. परमेश्वराची कोण परमेश्वर? हो, देव परमेश्वर आहे. त्या परमेश्वरांना तुमच्याने आमच्यासाठी तुम्ही जसं भांडण करता त्याद्वारे पाप होते आणि तुम्ही आणि आम्ही जे काही पाप करतोय त्या पापाद्वारे ते पापासाठी त्या परमेश्वरानं आपला एकुलता एक पुत्र या जगामध्ये पाठवला. यासाठी की जो कोणी त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याचा नाश होऊ नये तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त व्हावं. आणि तुम्ही एकमेकांच्या प्रीती करा. त्या परमेश्वराच्या आज्ञा एकमेकांच्या प्रीती करायची. तुम्ही एकमेकांच्या प्रीतीने राहा. परमेश्वर तुमचं नक्कीच चांगले करेल. परमेश्वर करू शकते सर्व काही परमेश्वर. तुम्ही विश्वास ठेवला तर सर्व काही परमेश्वराला शक्य आहे. आपण सर्व प्रार्थना करूया. हा, जवळ जा. माझ्या मागे तुम्ही सर्वजण म्हणा. हा, प्रार्थना. हे परमेश्वरा आणि तुझ्या जवळ येतो. तू आम्हाला क्षमा कर. भांडण करायला सोडू नको. तुझ्यावर विश्वास ठेवायला आम्हाला मदत कर आणि आम्हाला सर्वांना क्षमा कर. एकमेकांच्या प्रीती करायला आम्हाला तू मदत कर. परमेश्वरा, आम्ही सर्व आमचं जीवन तुझ्याकडे समर्पित करतो. परमेश्वरा, तू सर्व काही पाहून घे. परमेश्वराच्या नामात काय रे चांगल्या? अरे आवाज काय बोलला? हा आलो की. मला एक सांग दोन्ही घराच्या मधोमध लावायला एका घरामध्ये लावायचं दोन्ही वेळ असते. अरे मध्ये लावल्या बॉम्ब फुटला की दोन्हींना समान. समान होतोय. मी दिसत होतो. मी काय केलं माहित आहे का? बरं रिमोट दे. रिमोट दे. रिमोट तिच्याकडं. बोलणं म्हटलं आता बोलू बोलूया.
कसा घुमघुमचे नाव घेते बघ. तुकाराम, वर गेला. वर गेला, उच्चार वर गेला रे. वर गेला, दादा तुमचं काय नाव आहे? चल, बटन दाब, बटन दाब. तुम्ही बघितलं का जर तुम्ही सुद्धा कोणाचं वाईट केलं तर असं मी त्यांना समजावून सांगितलं सांगायला त्यांना एक जण आलता तरी त्यांनी समजावून घेतलं नाही त्यामुळं त्यांचं असंच वाईट होते आणि ज्यांनी समजावून घेतलं त्यांना त्यांचं काय झालं जाऊबाई, जाऊबाई, हाय सगळं बरं? काय वाटतं बरं? प्रार्थना करायला लागलासा? या प्रार्थनाला या. हा, येतो. सकाराम, सकाराम. आहे का बरं? आहे हो बरं आहे हा. किती सुंदर. आहे बरं? आहे बरं. जाऊबाई, हाय सगळं बरं? ये जा. हाय, आहे हाय. बरं? तू बरी आहे का सून? आता व्यवस्थित राहा. या नाटकाचा अर्थ हाच होता की सर्वांनी येशू ख्रिस्तावर विश्वास ठेवा. प्रत्येकानं येशू ख्रिस्तांना स्वीकारण्याची एक संधी मिळते आणि ती संधी आज तुम्हाला सर्वांना म्हणजे जे जे नवीन आलेले आहेत त्या सर्वांच्यासाठी येशू ख्रिस्ताला स्वीकारण्याची संधी एकच आहे. जर तुम्ही त्या पास्टरांनी त्या दोघांना सांगितलं तरी पण त्यांनी विश्वास ठेवला नव्हता, परंतु त्यांनी ज्या दोन कुटुंबाने विश्वास ठेवला त्यांचं चांगलं झालं आणि जे येशू ख्रिस्तावर विश्वास न ठेवता राहिले त्या दोघांचा मृत्यू झाला. त्यामुळे सर्वांनी माझीच इच्छा नाही तर त्या देवाची सुद्धा इच्छा आहे की तुम्ही सर्वांनी नवीन आलेले प्रभू येशूला स्वीकारावं. हालेलुया. हालेलुया. हालेलुया.